नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे संदीप कांबळे व्लॉग्स. तर आज आम्ही चाललोय मध काढायला. मोहराची मध आम्ही एका ठिकाणी बघितलंय, तिथं जायचं आहे आपल्याला आणि मध काढायचे. बघू आपल्याला किती मिळते ते. आपल्यासोबत आहेत प्रमोद, जयेश, कर्तव्य आणि करण. सोबत साहित्य घेतलं, एक पहार घेतले आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी माशांपासून एक हेल्मेट पण घेतलंय, कारण मीच काढणार आहे मध. हे काय चिल्ली पिल्ली ती काढणार नाही. आपण आता जाऊया पुढे. चला तर आपल्याला किती मध भेटते ती तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला आता आपण जाऊया. प्रमोदने फावडा घेतलाय, कर्तव्याने पहार घेतले, कारण आपला चाललाय वाजवत पारात. कर्तव्य पहार व्यवस्थित घे लागेल. चला आता आपण जवळ आलोय. इथे एक छोटा ओढा आहे, तिथे एक छोटंसं असं होल आहे, त्याच्यात मी बघितलेलं मासे उडताना. चला तर तिथे किती मध भेटते ती आपल्याला आपण जाऊन बघूया किती मध आहे ती मिळते की नाही मिळत. ते बघा कुठं चालले. हो इकडं इकडं, एवढं पुढं कुठं चालले तिकडं उडत उडत. इकडं जायचं आपल्याला. इथून या ना तुम्ही माझ्यासोबत या. पुढं पुढं कशाला जातात. प्रमोद, माशा चावतील, व्यवस्थित तयारी करा, नाही तर मग चावल्या तर एकदम. आता आपण आलो इथे जवळ. इथून सावकाश उतरा रे. प्रमोद चल पुढं, तुझाच महत्वाचं काम आहे. चला आपल्याला इथून जायचे. शिरा हा तिथेच थांब. करण चल. हे बघा इथे बघितलंय मी मोर. हे बघा किती मस्त आहे. हे मोहरीचं मध. मोहरीचं मध हे जमिनीमध्ये पण असतो आणि जुन्या झाडाच्या खोडामध्ये पण असतो. जुन्या झाडाचं पोकळ खोड असतं ना, त्याच्यात पण असतो. आता आपण आतमध्ये आहे ना ते मोर, तर आपण आधी इथला भाग काढून घेऊया. साफ करा. किती मस्त काम करतोय. पोळ्याला असला ना मामा होतो पोळा. थांब ना. नाही ना पोळा काढ. त्या भांडा ज्या भांडा मामा उठलाय उठलाय. हे सग ना पाठी आहे काय ती. हेल्मेट घालून दस कोणी पोऱ्यांचा आहे. तर आपण आता मध काढायच्या तयारीला लागूयात. आणि त्यासाठी आपण आपलं स्वतःचं प्रोटेक्शन करून घ्या. मी हेल्मेट घालतो, हे तुम्ही पण तोंड बांधून घ्या रे. आम्हाला मित्रांनो एक पोळं काढलंय आपण, पण त्याला मध काय दिसत नाही. बघू आपण दुसरा काढून बघू. काडीला मध आले. बघा मित्रांनो, माशांचा किती आवाज येतो. जाम पोळा पण नाही होत्या नाही ना ती खालच्या या नाही होत्या.
तू सांगा ना की तुझं होते बघ निपाल नाही जरा काय या नाही नाही त्या पोळा आता तर पहिला काय अरे पोळा आतो आहे अरे नाही हे बघा आपण मित्रांनो एवढे काढलेत पण त्याच्यात एकात पण मध नाही राहिली. माशा तयार झाल्यात त्याच्यामुळे मध काही सापडले नाही अजून. बघूया आपण पुढे मिळते का. कोण आहे? वरताय होय. आहे ना वरताय नाही, नाही. तिथे गड खसाय ना ना मला नाही बांधा ना तू तोंड गप बांधून द्या. तोंड बांधून द्या मला. आम्ही बास असा अरे पण मावढे जवळ मागच्या अवघड आहे निघेल ना. त्या बुळबुळा माशा निघत्या हे आता निघेल का रे. पोळत्या वरत केला पुन्हा त्याही मध ती आतमध्ये आहे त्यांची. त्यातही आत गेल्या ना तर बाहेर निघाल्या असत्या काहीच मोरच मध असते तर माश्या नाही जमता ते ना जाऊन बस. ती आत गेली आता कड तुला सांगा का नाही दगडपाड ते दगडपाड नाही निघत निघाल मोदाची वास येते हा? मोदा प्लीज ना ना प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. हे बघू शकता किती आतमध्ये ना ना मोबाईल बघ भरपूर मोबाईल ना मोबाईल बाबा धर टोपशी आणा टोपशी जयस टोपशी बाबा माती काढ आधी मग ती झटक अरे उलटी कर त्यात माती आहे त्याच्यात जस ना ना नीट तर मित्रांनो बघा आपल्याला पोळी मिळालेले आहेत. अरे काढा अरे माशात काय नाही होत्या बघा आता चढतात आपला भाजी काम आहे बघून बसलो वा बड्या थांब आता मी माझे दे ती माती खडवा तर घरी जाऊन खडू तुम्ही या खरा आधी. भरपूर मासे आहे जाम मासे आहेत. आऊन भरलेला नको त्याच्यात त्यात अशी गाळून ते नाना फुकतन माशा उठतात मग या ना ना माशामध्ये पेती आहे ना. प्या देते काय आवड पिल ना अरे माशा ना त्या बरोबर उडता मान सोलटवाल का का ना तोंडात. तर मित्रांनो आपल्याला एवढी मत भेटले तर आतमध्ये आहे पण ते आत नाही पोचत. मासे बिलगल्या ना ना शूटिंग करून दे फोन या आपण एवढी मध काढलेली पाहू शकता. नुसतं मध माशा बघा किती आले. त्याच्यामुळे आपल्या प्रोटेक्शन साठी हेल्मेट घातलं मी. हे प्रमोद आहे ना. अरे या इकडं अरे कुठे पळाला इकडे. भरपूर माशा उडल्यात त्याच्यामुळे घाबरलेत सगळे. तर आपण आता बऱ्यापैकी मध काढून घेतले. आता आपण बाहेर निघून आलोय. चल तर आता हे काढून घेऊया. गरम झालं. मामा तू मूत का चाटली पहिले जेव्हा ना टाकले. अरे मला वाटलं मध आहे का नाही म्हणून मी थोडीशी टेस्ट केली. फक्त एवढेच मिळाले आपल्याला. म्हणजे 4-5 दिवस आधी आलो असतो ना भरपूर मिळाली असती. चला आता आपण एवढीच घेऊन जाऊया. बस झालं.
मासे पण भरपूर अजून होते. आहे तिथं त्रास आहे. तिथं पण ते आपल्याला काढायला जमत नाही म्हणून आपण ते आता सोडून देऊया. जाऊ दे, त्यांना खाऊ दे, त्यांच्या बिचाऱ्यांची मेहनत आहे, त्यांना तरी आता खाऊ दे. आता आपण मध काढून घेतले, आता आपण घरी जाऊया. चला. आपण मस्तपैकी मध काढून आणले. हे बघा, पाहू शकता किती मस्त मध आहे. आपल्याला काही जास्त मिळालेली नाही, कारण त्याच्यातली मध आधीच माशीने पिऊन घेतले, त्याच्यातली पिल्ला पण काढून घेतलेत ना, त्याच्यामुळं मध मिळाले नाही जास्त. आता आपण ती मध साफ करून घेऊया. चला, आपण ही पोळ्यातली मध आहे ती काढून घेऊ. ही माती आहे ना, मातीचा भाग आपण काढून टाकू. जमिनीत होती ना, त्याच्यामुळं माती जास्त लागली. झाडाच्या खोडात असती तर एवढी माती लागली नसती, कारण ती सेप राहते ना वरतीच. ही आतमध्ये होती, जवळजवळ 1.5-2 फूट आतमध्ये होती, त्याच्यामुळे आम्हाला काढायला थोडा त्रास झाला, पण काढली आम्ही. आपण साफ केलेलं इथं ठेवू. आपण मधाचे पोळे साफ करून घेतलेत. आता आपल्याला त्याच्यातली मध काढायची. किती मध भरलेले बघा. मध आपण टोपशीमध्ये काढून घेऊया. बघा इतकी मस्त मध पडते. आपण मध काढून घेतले, ती आपण थोडी उकळून देऊया, म्हणजे साफ होईल ती मध. तर आपण आता गॅसवर ठेवूया. 5 मिनिटासाठी आपण उकळून घेतली मध. आता ती आपण उतरून घेऊ. तर आता आपण ती मध थंड होऊन देऊ. नंतर मग चहाच्या गाळणीने आपण ती गाळून घेऊ, म्हणजे आपल्याला साफ मध मिळेल. पाहू शकता किती मस्त मध आहे. आता आपण मध गाळून घेऊया. छान मिक्स करायला पाहिजे. खाली जी वाटीत पडते ना, ती प्युअर मध आहे. उकळून घेतले ना, त्याच्यामुळे थोडी पातळ दिसते, कारण गरम आहे ती. काय तर मित्रांनो, बघा किती प्युअर मध आहे. 1 नंबर मध्ये. जंगलात मिळणारे कोणती मध असो, आंग्याची मध असो, मोहरीची मध असो, मोळाची मध असो, एकदम आयुर्वेदिक आणि औषधं बनवण्यासाठी पण याचा उपयोग करतात. म्हणजे खूप औषध आहे प्युअर मध्ये. मध आहे ना, खोकल्यासाठी खूप उपयोगी आहे. म्हणजे या मधात थोडीशी हळद, थोडंसं आलं टेचून टाकलं ना, मस्तपैकी औषध तयार होतं. मग ते औषध आपण घेतल्यावर थोडा आपला खोकला पण बरा होतो. आपण मध घेऊन आलो, मस्त उकळून घेतली. बघा, मध वाटून पण घेतली. जयेश, कशी लागली मध? 1 नंबर. कर्तव्य कशी मध लागली? 1 नंबर. मस्त ना? मस्त. प्रमोद, तुला हा, मस्त. आवडली का? करण, कशी वाटली मध? 1 नंबर. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला पण विसरू नका. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूया व्हिडिओमध्ये. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काहीतरी ॲडव्हेंचर आपल्याला बघायला मिळेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता आपण इथे थांबूया. धन्यवाद.